कोल्हापुरातील महादेवी ही हत्तीन आता वंतारामध्ये पोहोचलेली आहे, पण यानंतर शंका उपस्थित राहतात त्या म्हणजे भरपूर, आणि माणसांच्या मनात प्रश्नांचा गोंधळ सुद्धा भरपूर आहे. कारण काही जण म्हणत आहेत की तिथे गेली ती सुखरूप आहे, तिला चांगलं जग मिळालं, तिला चांगलं विश्व मिळालं, ती तिथे जंगलात व्यवस्थित राहील असं सुद्धा काही जण म्हणतात. पण काही जण यावरती प्रश्नचिन्ह सुद्धा उभारत आहेत की पेटाने भूमिका घेतलेली जी आहे ती योग्य आहे का, आणि जे काही निर्णय दिला तो तरी योग्य आहे का, आणि हत्ती नेली ती वंतारामध्येच का नेली गेली यावरती सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. तिथल्या लोकांचा तिचा सहवास हा चांगला होता. तिचा निरोप घेतानाचे व्हिडिओ जर पाहिले तर आपण बघू शकतो की तिच्या डोळ्यात ही पाणी होतं आणि तिथल्या जनतेच्या डोळ्यात ही पाणी होतं. आणि जर तिच्यावरती निकाल तिथल्या डॉक्टरांचा असा असेल की बाबा तिथं ते व्यवस्थित सांभाळत नसतील तर कोणी कोणाच्या डोळ्यात उगं खोटं खोटं पाणी येत नसतं, आणि माणसाचे जरी खोटं खोटं आलं तर प्राण्याच्या मात्र नक्कीच येत नसतं. पण ती हत्तीनं सुद्धा तिथं रडलेली आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे तिथं तिची चांगली व्यवस्था होत होती हे म्हणायला सुद्धा हरकत नाही. पण तो हत्ती आता घालण्यात आलाय, त्याच्या अगोदर याच्या मागची स्टोरी ही खूप मोठी आहे. खरं तर जे काही वंताराचे अधिकारी वगैरे जे कोल्हापूरला आल्यानंतर त्यांनी तो हत्ती बघितला आणि तिथल्या मंदिराच्या ट्रस्टींना तो हत्ती त्यांनी मागितला सुद्धा होता याच्या मागे. पण त्यावेळेला तिथल्या गावकऱ्यांनी, तिथल्या त्या मंदिरातल्या ट्रस्टींनी किंवा मंदिरातल्या मठाधिपतींनी तो हत्ती देण्यासाठी नकार दिला. तो हत्ती देण्याच्या मागे त्यांना त्या मंदिरासाठी देणगी सुद्धा देणार असतील. आता अंबानी आहेत म्हणजे देणगी मोठ्याच प्रमाणात देणार असतील, पण तरी सुद्धा त्यांनी नकार दिला. नकार दिल्यानंतर मात्र अंबानीचा काहीतरी युगो हर्ट झालाच असेल आणि त्यांना तो हत्ती हवाच असेल, कारण तो हत्ती अगदी प्रशिक्षण दिलेला आणि शांत स्वभावाचा हत्ती होता. आपण काल ते पाहिलं असेल, व्हिडिओ जर बघितले असेल तर आपल्याला लक्षात येईल की संपूर्ण गाव, लहान मुलं थोडा मोठ्या सहित त्या हत्तीच्या पुढं मागं होती, पण त्या हत्तीनं कोणालाही इजा केली नाही. म्हणजे इतका शांत स्वभावाचा हत्ती हा होता. तरी त्यामुळे त्यांना तो हत्ती पाहिजे होता, तेवढा प्रशिक्षण असलेला तो हत्ती त्यांना पाहिजे असेल, त्यामुळे त्यांनी ते प्रयत्न केला. मग इथून पुढे रोल चालू होतो तो म्हणजे पेटाचा. मग पेटाला कोणीतरी पुढे ढकललं का असा संशय तिथे निर्माण होतो, कारण पेटाची स्थापना ही झालेली आहे 1980 ला, आणि हा हत्ती त्या मठात होता तो म्हणजे 32 वर्षापासून. तर इतक्या वर्षापासून तो हत्ती असताना त्यावेळेला पेटाला दिसला नाही. पण अंबानीने मागितल्यानंतर आणि अंबानीला त्या तिथल्या नागरिकांनी नाही म्हटल्यानंतर मग मात्र पेटाला तिथं कारवाई करू वाटते. हे थोडं संशयास्पद वाटते. आणि पेटाला जर कारवाई करायचीच असेल तर आजची मी तुम्हाला एक न्यूज सांगतो, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. आजचीच न्यूज आहे. आज एक न्यूज दिली आहे, म्हणजे कोल्हापूर आणि कोकणामध्ये, कोल्हापूर जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हत्तींचा हैदोस आहे. तिथं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होते, कर्नाटकातून ते हत्ती येत आहेत, तिथल्या शेतकऱ्यांचं नुकसान करतायत, आणि काही शेतकऱ्यांचा तिथं बळी सुद्धा त्या हत्तींच्या मध्ये जातोय. आणि तिथलं 2 दशकापासून म्हणजे 23 वर्षापासून तिथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की त्या हत्तींना आवर घाला, आणि तिथल्या त्या वन अधिकाऱ्यांना किंवा तिथल्या सरकार, तिथल्या ज्या काही अधिकाऱ्यांना ते जमलेलं नाही. 2 शतकापासून बरेच पर्याय करून जमले, पण तिथल्या हत्तींना आवर घालण्यात चाललंय. मग ते हत्ती ते पेटावाले किंवा ते वंतारावाले का नेत नसतील? तो शेतकऱ्यांना इजा होते, आणि हा हत्ती तर कोणालाही इजा करत नव्हता, तरी सुद्धा हा हत्ती नेला. आता दुसरी गोष्ट म्हणजे पेटा हे काम करतं म्हणजे प्राण्यांच्या संरक्षणासाठी, प्राण्यांच्या हितासाठी काम करतं. तर मग आजकाल रस्त्यावरती फिरणारी जी भटकी कुत्री आहेत त्या कुत्र्यांची संख्या इतकी वाढली आहे की 2023-24 जर अहवाल बघितला तर त्यामध्ये जवळजवळ लाखाच्या वर असे कुत्र्यांनी चावे घेतले. आणि महाराष्ट्रातला जर बघितलं तर 40 लोकांचा मृत्यू हा रेबीजमुळे झालेला आहे. मग इतके भटकी कुत्री जर असतील आणि हे माणसं मेली किंवा माणसांना इजा झाली हा प्रश्न नाही, मुळात जर पेटांना वाटत असेल की माणसांचा आमचा प्रश्न नाही प्राण्यांचा आहे, तर प्राण्यांची, त्या भटक्या कुत्र्यांची आपदा किती होती तुम्हाला सांगतो. तर ते भटके कुत्रे रस्त्यावरती मोकाट फिरतायत, इकडे तिकडे फिरतायत, त्यांच्या अंगावरून गाड्या जातात, कधी कधी काय जातं, कधी कोण मारतं, कधी काय होतं, त्यामुळे त्यांचा पाय तुटतो, लुळे पांगळे होतात, आंधळे होतात, त्यांना कोण भाकरी घालत नाही, त्यामुळे त्यांची अवस्था खूप बिकट आहे. आणि ते लाखाच्या संख्येत आहेत, आणि ते इथल्या प्रशासनाला तर अगदी त्यांना नियंत्रित करण्यास होतच नाही. पण पेटाने ही भूमिका घेऊन ते सगळं एकत्र करून त्या वंतारावाल्यांना सांगून ते वंतारामध्ये सोडायची एवढी काळजी त्या पेटावाल्यांनी करतील का, आपण अशी आशा करूया. वाटत नाही पेटा ते काम करेल, कारण पेटाला कोणीतरी दुसरं चालवतंय का, कोणीतरी पैसेवाले चालवतात का असा प्रश्न या हत्तीमुळे इथे निर्माण झालाय. कारण पेटाची भूमिकाच तशी इथं संशयास्पद वाटते, आणि तशा चर्चा सुद्धा इथं सुरू आहेत. तर हे झालं पेटाचं. पेटाने ते पिटिशन दिलं, पेटानं ते न्यायालयात खटला टाकला, नंतर त्यानंतर झालं की बाबा त्या हत्तीची काळजी वगैरे घेतली जात नाही, आणि त्यानंतर हत्ती आता वंतारामध्ये घालला. आता हे जर असं असेल तर दुसरी बाजू आपण बघायला गेलं तर अंबानी कुटुंब हे अगदी धार्मिक कुटुंब आहे. बघायला गेलं तर ते सात्विक कुटुंब आहे, अगदी देवपूजा अर्चा वगैरे आपण त्यांच्या पाहिले. त्यांनी त्या वंताराचं नाव सुद्धा असं ठेवलेलं आहे की राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्ट, असं त्यांनी त्या वंताराचं दुसरं नाव आहे.
राधेकृष्ण मंदिर असं तिथं नाव आहे, म्हणजे ते राधेकृष्ण मंदिर आहे आणि तिथं तुम्ही हा हत्ती नेलाय. मग हे काय मंदिर नव्हतं का? मग इथं सुद्धा हत्ती राहिला असता तर काय फरक पडला असता? तुमच्याकडे इतका पैसा आहे, तुम्ही सुद्धा धार्मिक आहात, तर तुम्ही तिथं एखादी टीम दिली असती का? पण नाही तुम्ही दिली. तुम्हाला जनतेच्या भावनेशीच खेळायचं होतं का काय, असा प्रश्न यामधून पडतोय. कारण तुम्ही तो हत्ती इथून तिथं नेला आणि तुम्हाला तो वंतारा मोठा करायचा आहे, हाही असू शकते. मग आता हे भटके कुत्री असतील किंवा भटके हत्ती असतील, हे सुद्धा तुम्ही न्याय देऊन जनतेला हे एक भयमुक्त करावं आणि त्या प्राण्यांना सुद्धा एक न्याय द्यावा असं सुद्धा आम्हाला वाटतं. आणि राहिला प्रश्न की वंताराच का, कारण वंतारा ही एक खाजगी ट्रस्ट आहे, कारण वंतारा हे एक खाजगी केंद्र आहे. तरी सुद्धा न्यायालयानं सांगितलं की वंताराच, कारण वंतारा सोडून जर बघायला गेलं तर आसाम, केरळ, कर्नाटक इथं उपचारासाठी केंद्र आहेत आणि प्रशिक्षणाची केंद्र आहेत आणि तेही हत्तीसाठी आहेत. पण तिथं पाठवण्याचे आदेश नाहीत. सरकारी असून सुद्धा तिथं नाही, पण प्रायव्हेट मध्ये पाठवण्याचे आदेश कसे काय दिले, हा एक संशयास्पद असं वाटते माणसांना. कारण सरकारी असताना सरकारकडे का नाही पाठवलं, मग अंबानीकडे पाठवलं म्हणजे त्यांच्याकडे पैसा आहे का? आणि त्यामुळं पैसेवान माणसं की पैसा असल्यानंतर न्याय काय त्यांच्या इच्छा वगैरे हे संपूर्ण पूर्ण होतात भारतात, असं काहीसं वाटायला. म्हणजे देश हा आता पैसेवान लोकच चालवत आहेत का काय, अशा सुद्धा शंका आता माणसांच्या मनात आता यायला लागल्या. त्या हत्तीला त्यात गाईडलाईन नुसार वगैरे सांभाळलेलं नाही त्या ट्रस्टींनी, असं तिथं सांगण्यात आलं. तर आपण एक वेळ मान्य करू की बाबा त्या हत्तीला तिथं ट्रस्टीनुसार मान्य केलं नसेल किंवा ट्रस्टीने तिथं सांभाळलं नसेल, तसं आपण हे मान्य सुद्धा करू. पण तुम्ही त्या गाईडलाईन्स द्यायला पाहिजे होत्या की बाबा तुम्ही हत्तीला असं ठेवा, असा शेड मारा, त्याला असं करा, असं द्या, इथे एक डॉक्टर ठेवा, 2 डॉक्टर ठेवा, 4 डॉक्टर ठेवा उपचारासाठी, किंवा 10-12 डॉक्टरांची टीम ठेवा, 2-4 माहूत ठेवा, त्याला रोज आंघोळी घाला, अशा काहीतरी गाईडलाईन तरी तुम्ही द्यायला पाहिजे होता. कारण त्या गाईडलाईन तुम्ही वंताराला काय दिलेल्या आहेत, त्या गाईडलाईन इथं दिल्या असत्या तरी हा हत्ती इथं जोपासला असता. कारण जैन मंदिरात जैन माणसं इतकी धार्मिक आहेत की त्यांनी ते खर्च करून तितकं त्या हत्तीला पुरवठा केला असता, किंवा त्या गावकऱ्यांचं प्रेम आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर त्या गावकऱ्यांनी त्या हत्तीसाठी तिथं केलं असतं. पण तुम्ही ते गाईडलाईन नाही दिले, तुम्ही ते डायरेक्ट आदेश दिला की वंतारामध्ये जाण्याचा. मग उद्या असं भविष्यात वाटतंय की बाबा घरामध्ये काही चुका इतकं वडिलाकडून आईकडून होत असतील, त्यामुळं जर मुलगा आला तुमच्या, तुम्ही तुमच्या आमच्या सरकारच्या गाईडलाईन नुसार किंवा त्या मुलाला सांभाळत नाही, तुमचा मुलगा आजपासून तुमचा नाही, तुमचा मुलगा हा अंबानीचा, अंबानीची आई या क्षेत्रामध्ये इथं राहील किंवा तिथं राहील, असं राहील, असे निर्णय जर उद्या भविष्यात आले तर मात्र नवल वाटायला नको. तर हजारो लोकांच्या भावना त्या हत्तीशी जोडलेल्या होत्या. खरंच हत्ती हा जंगली प्राणी आहे आणि तो जंगलात वावरलाच पाहिजे, तो जंगलातच राहायला पाहिजे, असंच आपला कायदा आहे आणि कायद्याचं पालन हे आपण केलंच पाहिजे. पण वंताराच का, हा प्रश्न मात्र कायम तसाच राहतो आणि पेटाची भूमिका ही मात्र तिथं संशयास्पद राहते. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्या पेटाच्या आणि वंताराबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये 2 फॉलो टाकायला मात्र तुम्ही